ऐका तर मग. हा हो जाऊ दे ही मस्त जवानी दुधारी तलवार. ही मस्त जवानी दुधारी तलवार. जरा जपून पाहून, जरा जपून पाहून आहे मी नाजूक. आहे मी नाजूक जपून पाहुन. जरा जपून पाहुन आहे मी नाजूक. चायची लावणी ते बाई पाठमोरी होते ना मागच्या पलट लफड नव्हे, तिला का प्रथम स्टेप आहे. स्टेप न आहे तर पुरी स्टेपरी सारखीच दिसते मला. मी काय म्हणतो ह्या गोष्टीत काही राम नाही. हा मार्गे आणि सरळ बाजाराची वाडगे. पहिले टोंगरा नाव जायला म्हणतात अहो टोंगरात नाही तुला तुझ्या 3.5 हाताचा देह बाजारात पाठवतो मी. का तुला मजाक वाटते का? ऐकशील माझा विचार काय? घालून घालून सुट बूट अगं बाय 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 घालून सुट बूट फॉरेनला धनी माझ चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करा पण बाई त्या विचारावर उभी राहत नाही. पगले आदर्श बालक त्या राजमाता जिजाऊचा पुत्र राजाचा ज्याच्या तिन्ही लोकी झंडा तर एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा एक शिवाजी महाराज घडवला ग. परंतु डोक्यावरचा शेव मात्र खाली पडू झालो. आदर्श बाळगाचं नसेल त्या गांधारीचं बांधलो. 100 पोराची आई झाली, 100 पोराची आई झाली पण माझा दोन्ही डोळ्यांनी आदरा म्हणून कोणत्या गोष्टीचा आनंद मानू रे, कोणत्या गोष्टीचा सुख मानू म्हणून स्वतःच्या डोळ्यावरती अंधत्वाची पट्टी बांधली. नवऱ्याच्या खांद्याची खांदा लावून संपूर्ण आयुष्य घालवलं परंतु डोक्यावरचा सेव खाली पडू दिला नाही. न तुमच्या खांद्यात माती पडो. टिकली पाहिजे, कुकू नाही पाहिजे, लवली पाहिजे, टवली पाहिजे, आई पाहिजे. तुम्हाला काय माहित आहे? हो मला माहिती आहे तुम्हाला माणसाची नखरे. कायचे नखरे? आम्ही बायकांनी काही थोडा काही साफ शृंगार केला मग माणसाच्या डोळ्यात खूप प्रत्येक माणसाला वाटते माझी पत्नी ही नीटनेटकी दिसायला पाहिजे पण तुम्ही त्या गोष्टी त्या पद्धतीने वागाल तेव्हा ना तुमच्या डोक्यात काही आगळं वेगळं शिरलं आहे ना. ऐकशील का माझे विचार?
तुझं त्या बायको संग कुस्त्या खेळते आता येणं मैदानात तू नाही चंपाटी रवलो तर नावाच्या माहिती नाही पाटला बाबा चहा पाण्याच्या हाटला हॉटेल दिसतो का काही पद्धत आहे का नाही काय काय पद्धत म्हणतो ना पट्टा पद्धत मध्ये तू जोडे खाली आली का कोणाच्या घरी जाऊ तर डोरबेल वाजवायला पाहिजे नाही डोरबेल दरवाजा ठकठकायला पाहिजे आला मोठा तावा तडका लात उभलावताना पडलो होतो फोन केलो असतो पाटील थोडशानं वाचल्या डोरबेलचं नाव घेता त्याने डोरबेल बांधल्या पण पुरा दाबू दाबू सगळा नाश करून टाकल्या काय झालं पुरी फोडफाड केल्या त्या बेलने इलेक्ट्रॉनिक वस्तू इकडे बिगाडी येऊ शकते बरं झालं गेलं गंगेला वालं कोणत्या गोष्टीसाठी आलास कोण्या गोष्टीसाठी आलाच म्हणजे आपला घर उचलायला गावाच्या बाहेर नेऊन मरे घडीत बांधा तरच कोणाले आहे तरच मरे झोपडपट्टी जातो ह्या घराच्या पिंक फालतू घर टॅक्स भरतो म्हणजे म्हणजे? आता झोपडपट्टीतल्या घराचं हे अतिक्रमणची मारली जागा अरे चोर घोड्यावा अतिक्रमण करू करतो पुरा देशाचा सत्यानाश करून ठेवला आम्ही तुम्ही काहीच करू पाटील का म्हणाचा ते सांग कोणाचे आहे म्हणजे आमच्या गावात का तुम्ही दोघं नवरा बायको आहात का काय झालं नाही आम्ही काय ढोडुक्कर दिसतो का बोलण्याच्या मागे एवढा बोलतो कशाला काय झालं कशाला म्हणजे सकाळ झाली कुछ 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 नाही ज्या ठिकाणी जिंदगी आहे हो ना. ज्या ठिकाणी प्रपंच आहे त्या ठिकाणी हांडीला चाटू लागल चाटवाले हांडी लागल याच्याशिवाय नवीन काय होईल बरोबर पाटील साहेब जिंदगी म्हणलं तर चाटवाले हांडी लागल हांडीला चाटून लागल पण असं भोकं पडत नाही काय कोणत्या गोष्टीचा विचार करशील तर होईल का नाही होईल कसं होईल बघल्या कधी कधी हांडी बिना चाटवा नाही फुटते कसं आमची कधी नाही फुटली तुला चाटू तसा धरता आलं पाहिजे ना असं मग तसे हांडाई बनवा ना हा ते जाऊ दे पाटील साहेब आम्ही या गावातले शेतकरी माणसं आहोत शेतकरी चांगला सुधरून तरी बोल गाव शिवा दे लोका शिवा नाही अबे कृषी प्रधान देश आहे चांगला शेतकरी शब्दाचा शेतकरी म्हणते तू आली का लाता खाली काऊन का झाला का झाला तुला शेतकरी म्हणता नाही शेतकरी म्हणते मान शिकला सवरला माणूस असा शुद्ध बोलतो मी असा प्रेशर देऊ म्हणता अरे जाऊ द्या आम्ही या गावातले काष्ट काळे माणसं आहोत नाही रे नाही तू आली खरंच कास्तकार शब्दात काष्टा काळे म्हणते म्हणलो काजी तू का आमच्या ह्या लोकांची का मांडलात का रे विटंबना मांडलात का जसा बोलाव ज्या देशाच्या भरोशावर हा धरतीचा भार त्याच्या कणा आहे म्हणतात शेतकरी ह्या देशाचा कणा आहे म्हणतात पण त्याची अशा पद्धतीने विटंबना मांडते का बे हे विटंबना होय काष्टा काळे काही शेतकरी हे कायचे शब्द अबे तुला नसेल मजूर म्हण कामगार म्हण काही म्हण असा उतरून नको बोलू बिचारा आम्ही या गावातले मजूर माणसं आहोत आम्ही दोघही नवरा बायको शेतामध्ये जातो राबतो संध्याकाळी थकून भागून येतो आंबील चटणी बनवतो पुन्हा गोविंदाने जेवताना जवळ जवळ झोपतो आता हे सांगायची पद्धत असेल का काहून नको सांगू अरे बाबा आम्ही दोघं नवरा बायको जेवण खाऊन झोपून नाही तर काय जागत राहू का अबे हो ना झोपला मी कोणी नाही म्हणतो पण झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात आपली इज्जत चवट्यावर मानतं का बे अबे त्याच्यापेक्षा तर हातावरती पाणी घे नाकाचा शेंडा डुबव आणि पळाल जरी मरून जा काही जगण्यात अर्थ नाही असा काहून म्हणतं म्हणजे आपली इज्जत लोक असं मी काय इज्जत लोकांच्या समोर थांबून मग जवळ झोपतो आता बरोबर आहे ना आम्ही दोघंही नवरा बायको थकून भागून घरी येतो काही आंबील चटणी बनवतो जेवण खावण करतो पोरं बाळं घेऊन एका खोलीत झोपतो सांगायची काही पद्धत आहे का नाही तर तेच तर सांगून राहिलो मग आम्ही पोरं बाळं घेऊन बरोबर झोपतो तर 12 वाजतावरी बरोबर झोप लागते 12:15 कधी गाठा गेला तुम्हा दोघा नवरा बायकोच्या माझ्याकडचे दोनच्या दोन लेकरं दचकू उठतात माझ्याकडचे दोनच्या दोन लेकरं दचकू उठत असतील तर आम्ही दोघं नवरा बायको झोपत असू लंबा चवळा नाक करून सांगते आम्ही दोघं नवरा बायको झोपत असून का तर उद्यापासून मी येतो नाहीतर नगरपंचायतची बाडी बोलतो तुला तुझ्या बायकोला झोपवा नगर पंचायत मध्ये नवीन योजना आली का कोणती? याची बायको झोपत नसून नगर पंचायत वाले जातील ना झोपवून देतील मग सर्वीच्या धन्यात तुला लाज वाटायला पाहिजे कोणाच्या दिंग्याने तुमची झोपू नाही होय का रे असं अरे 15 दिवसाचा जमाना झाला पाटील झोपीला डोरा नाहीये अबे डोळे अरे डोऱ्याला झोप लागो झोपीला डोरा काम एकच होते कसं मग बरं आहे तुझा इतिहास मग आता का म्हणायचं ते सांग काय म्हणावचं आहे म्हणून माझ्या म्हणे पाटील ज्या माणसात धाकण्या तराराना ठसका नाही वजन नाही त्या माणसानं बायको नाही करावं त्याला काय करावा त्यांना नंगा बळगा होऊन जावा आणि एखाद्या पहाडावर जाऊन बसावा हो मग बरं ठीक आहे तुझ्या
म्हणण्यानुसार आम्हाला प्रपंच करता येत नाही, नाही. आम्हाला संसार करता येत नाही, नाही. पण जो माणूस चव्हाट्यात छाती ठोकपणे आपला विचार मांडते, हो ना. त्याच्या घरी त्याच्या बायकोवरती त्याचा धबका त्याचा इम्प्रेशन तेवढा पडत असेल की नाही? बरोबर आहे ना पाटील साहेब. हा. अरे तुमच्या बाई आम्हाला त्रास आहे, पण माझ्या गावच्या ढोरानं वासराला त्रास व्हाल आमच्या बाई नंकाताची. अरे 15 दिवस झाले गावातले ढोरं घुटावर नाही बसत. म्हणजे काय? त्यावेळी कुठल्यानं कुठत असले पुरे गावातले ढोरं सुटल्याने आकड्यावर जाऊन मिटिंग घेतला आणि त्याच्या सांड्या तुम्हाला खमसावाला येत होता. हो. पण तू शांतच होता. पण तुम्ही फिकर नको करा. आपलं माझ्या नसताना माझ्या गावच्या पाटलाने सांड्या मारल का रे? अच्छा. आपण धावलो पटभर त्याच्या किसतो पण माझ्या काही आवडे नाही. अबे म्हणून तुला ह्या कळमेश्वरच्या परिसरात दिडकल्या म्हणतात. असा त्या धावत्या सांडाच्या मागे धावतं आणि त्याची पुष्टी खिस्ता खिस्ता आता कदाचित त्या पुष्टीच्या पोचा निसटला. तुला पोचा धरे नाही मग? याले धरतो आणि सांड्या पलटला म्हणजे दोन्ही मा पोटात टाकला. मग मी मरी मग माहिती तेरवी खावा नाही यायचो. म्हणजे मला तेरव्या खा फटा बासला समजलास. तेरव्या खाऊ हुकमारी लंगलंग तेरव्या खाऊ तर अशी हालत केलास. काढायला बे आपलं पाय ना बे. हा. 2-2 वर्ष झाले का 3-3 वर्ष त्या डोक्षीला काही लागते का नाही लागत? पाटील धारी लागला जसा पाटील आपल्याकडे पाहिलं जसं निंबाच्या झाडावर मोतेल बसला. ह्याच्यात नाही फॅशन. हा काहो. हा 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 ठीक आहे पाटील. हा धाक पावायचा आहे का? मा धाक पावायचा आहे का? मा दरारा पावायचा आहे का? काहो काहून मग? घरी जा मग. घरी जातो. तुला धपका दाखवायचा आहे हा, पाटील धपका का भावाचा आहे? जर अंगणात बायको उभी असेल तर मटण पाहिलं तर मला पाहतो उतानी झोपते. ना? केला असेल बे तू. केला नाही हो तसा रुबाब ठेवा लागते पाटील. लोक बायको हातात ना बंदा मुठीत ठेवतो. ठेवताना पाहिलं होतं. हा एक करणी जाणाऱ्या मुठीत ठेवतो म्हणते. अरे काहीच नाही. माणूस जरी 35 किलोचा दिसत असेल पण बायको 70 किलोची पोहोचतो. आता मला सांगा, हा बायको मुठीत ठेवतो म्हणते, हा 35 किलोचा आणि 70 किलोची बायको मुठीत मावते का नाही याच्या? अरे तुम्हाला नाही समजलं साहेब. काहून 70 किलोची बायको ठेवतोस तू? त्याच्या कारण असं आहे पाटील, अगं हप्ताभरची आदळ आपट केलो तरी 8व्या दिवशी तशीच दिसल्या पाहिजे. अरे वा, असा इतिहास आहे ते? इतिहास आहे. बरं असल तू 70 किलोची. मग आता पाटील अरे संध्याच्या डब्बा घेऊन जर पडसाकडे जात असाल नजरेवर नजर पडली नाही एकच शब्द कदाचित म्हणलो कोणता? काहून तर डब्बा त्याची ठोकून सिटी घरात परत येते. असं होईल का? ठेवा लागते. तिने संडासच लागल डबा फेकल कपडे भरवत घरात येईल का? कायले कपडे भरवत यायची नवरा बायकोचा जुग तुम्हाला समजला नाही. जुग म्हणून अरे ज्या माणसात राहील खूपी त्याची बायको राहील स्वतः. कोण सांगेल एवढं तू तुला? माझ्या श्रीराम साहेब कोटीत पाहिलास तू? निंबाच्या झाडाखाली निंबाच्या झाडाखाली? निंबाच्या झाडाखाली गेलतो खुपी पावाले. खुपी तर नाही दिसली पण एवढी उभी दिसली. खुपीची खुबी खुपी बरे आहे तू खुबी. हा. तर काय म्हणायचं तुले? का म्हणावचं आहे म्हणजे अरे ते तुझ्या घरी हे कपडे भरवत नाहीये तर का करत राहते तू? काय करत राहते म्हणजे तिला माहित आहे तर माझ्या घरच्या माणसांना गरम पंचायत वाल्या संग झगडून 13,000चा संडास सँक्शन केलं. नगर पंचायत वाल्यासोबत? नगर पंचायत वाल्यासोबत. मग 13,000चा संडास तुझ्या घरात आहे? आहे 13,000चा संडास तुझ्या घरात आहे. हा. तुझी बायको का वारा भरायला जाते का रे बाहेर? तर ते कायले वारा भराले कायले जाईल. अरे घरात गरमी होते म्हणून हवा घेवाले बाहेर अच्छा, म्हणजे तुला तुझ्या बायकोचे दुःख तू तिच्या वेदना तुझे सहन होत नाही. जी नाही त्या बायकोचा हिता कोण? लग्नाची बायको हो ना. तर मी काय म्हणतो तुला पाटाची म्हणलो. मग? हा तुझ्या एवढा बायकोचा हिता होता हो. तर एक काम कर ना का? हा. एक काम कर, हा. तिला संडासातच जा म्हणा. हा. आणि ते संडासात जशी जात नाही हा. किचन मध्ये जा हा. आणि किचन मधून सूप घेऊन ये. हा. सूप घेऊन ये. ते जशी संडासले बसली तिची संडास होईपर्यंत सुपानं हवा झोप. बायकोला हवा झोका समजलास का? हवा झोक्या नाही तर काय असतं? मी तो आहे का? अबे एक गाव दोन तुकडे होईल पोलीस केसचा परवा नाही तो म्हणतो मी. तुला दिसते रे पोलीस केसवाला. समजलास मला? पहिले आपल्या घरी जा. घरी जातो. आपल्या बायकोला घेऊन ये. हा. प्रत्येक साथ मी माझ्या डोळ्यात पाहिल. तू आली काय समज एवढं गरम काम होऊ गेलास तू? गरम नको करू आता. काहून म्हणजे आपल्या घरीच्या आपल्या बायकोला घेऊन ये का पाहिजे माझ्या बायकोची? अबे अच्छा असं होय का? मी सीता टाकतो याच्या पोटात आडवा जाते. हा. त्या बायको जो काय बे पाहिल्यासारखा. का नसे म्हणजे आई बायको मी बाई तू खाऊ पाहिजे. हो अबे तुझ्या बायकोची विचारसरणी पाहिजे म्हणलो. असा म्हणणं तर विचार तू तुझ्या घरी जाशील हा. आपल्या बायकोला येशील 4-2 गोष्टी माझ्या बायकोला समजावून सांगत तर माझी जिंदगी सुजलाम सुफलाम. काय सुधरेल पण पहिले म्हणाले तर पाहिजे तुझ्या बायकोची विचारसरणी पावाची आहे म्हणून तर का पाहिजे म्हणलं घंटाच गरम झालं आईंदा अशी बात मग होणे को नाही म्हणता. हिंदी हिंदी नाही तर का
नाही तर का करशील काय करशील म्हणजे डोळे काढील काटोलच्या दवाखान्यात नेत्रदान करीन आपल्या बापाचे करतो आपल्या बापाचे अंधारात काम नाही देत ते काय घेऊन ये म्हणजे घरी जाऊ बायकोला घेऊन येऊ आणि मी जसा करीन मा पाहू तुम्ही कराल का काहून चांगल्या गोष्टी करायला काय हरकत आहे बरोबर आहे हा एक्झाम्पल मी वांगे खाईन तर तुम्ही वांगे खाल का खा मग केरं खाणं ठोकरवाले केरं खा म्हणते ठीक आहे पाटील तुम्ही आमच्या गावचे मानवाईत माणसं तुम्ही आमच्या गावचे पाटील माणसं हो ना. तुम्ही आमच्या गावचे 35-30 नागरिक आहात पाय ना भूत रस द्या धोंड्याच्या महिना अगडदूत म्हणते 35-30 म्हणते 35-30 मी एकटा जाऊन 35-30 अबे तुला मनाचं आहे तर प्रतिष्ठित म्हणणं बे तेच तर म्हणून राहिलो पाटील साहेब तुम्ही आमच्या गावचे प्रतिष्ठित हा म्हणते तर मी काय म्हणू पाहिला बरोबर ब्रह्महत्या तुम्ही आमच्या गावचे ते नागरिक आहात. प्रतिष्ठित. तुमचे अपमान करणार नाही घरी जातो ना बायकोला घेऊन येतो तुम्ही लागा तयारीने चाल लवकर काय सांगू रे दादा पाटलाच्या घरी गेलो रे तुम्ही आपण चांगलं मेरी ऐशी आहे वैशी आहे पण काय सांगू दादा चाराण्याची इज्जत नाही जी कदाचित बायकोला म्हणलं अहो खर्याचे रेट वाढले आणि बुच्च्या जागी 50 रुपये ते बाई कोणती घेऊन मारायला धावते नच कदाचित जर बायकोला म्हणलं माझ्या संग पाटलाच्या घरी तर नाही झोडपल का नाही हिंमत हारल्याने होणार नाही तिला माहिती आहे माझ्या घरचा माणूस पहिले दारू पेनं पोतो ठेसे म्हणजे हालत डुलत जातो म्हणजे दुरूनच पाहते खिडकीतून तर बोलते अगे मा म्हणते माझ्या घरच्या चोकटा हालत येऊन राहिला याचे काम करू दे आता जागोजागी टोच मारल्याशिवाय राहणार नाही आणि नाही आली तर तेवढा तुम्ही हलकटाव लहानपणापासून आता दुकानात पत्ते ठेवले अरे मुरली बाजी जाबू श्याम के मुरली बाजी जाबू श्याम की राधा दीवानी हो गई जिनकानी होय का जी त्या बहीण घरी आलो बायको संग बोलण्यासाठी पुरे दरवाजे बंद पुरे खिडक्या बंद कोणी जाऊन धसली असं म्हणतो माय अच्छे तो त्याचे माय कारभार नाही हे पोट्याचे माय आब्याचे मम्मी हे हगऱ्याचे मा गेल्याचे मा तू या बाई झाला बोथळ बापरे नाही उठत मी उठवू का गावा म्हणजे तू नेवा नाही उठाच का करशील बापरे हे झोपल हे झोपल मी काय काय बरं जनतीच्या ढेपल्या समजलीस मी पोकर फिंगर आहो करू का आपली जेसीबी चालू नाही उठली म्हणते अहो तुमची बायको उठली म्हणाली रचनेने म्हणलं तुमची बायको उठली म्हणून तुमची उठली मी का समजूची तुमची नाही म्हणतो गावातल्या लोकांची म्हणू का हो माईची उठली बायको पण सरळ तर बोल सरळच बोलत होतो. बरं जाऊ दे त्या गोष्टी पाटलीन तुझीवाली कोण होते पाटली हा? माझी मैत्री तुझे का कुतू लढे पण थेंब नाही पडे तुला दिसतले पाठतो एवढे दिवस नाही पडे हे दिवस नाही पडले तुझी जीवा भावाची मैत्री होत्या पाटली हो. आणि तुला काहीच नाही माहित नाही. हो मोठी दुर्घटना घडली कशी ऐक ना काय झालं तर सांगतो सांगा बरं आज सकाळी उठलो
गेलो ते तावली हिवर अव रोजे जाता मग जाता जाता पाटलाच्या वाडा अगे पडला मा वारा नाही ऊन नाही पाणी नाही पाऊस नाही ना कसा कसा पडला म्हणजे पाटलाचा वाडा तिला बहीण मा तू सत्यानाश होय पाहुणा काहून हो म्हणजे साधी मराठी भाषा समजत नाही पाटलाच्या घरी जात होतो जाता जाता वाडा दिसला तर कधी घालते प्यायली नाही गं लकी गोळी पाहिजे मागचा झिंगाल्याला हुलहुल हुळहुळ दिसते साधी मराठी भाषा समजत नाही हा? हा? पुरा बलात्कार करून टाकलीस का भाषा केली मी ना का केली म्हणजे अवन पाटलाच्या घर दिसला म्हणजे पडला म्हणलो पडला ना दिसल्यात फरक नाही का काचा फरक आहे तिचा बाप खरी सांगे भाऊ हा. जवाई म्हणे पोरगी हुशार आहे म्हणे इले जेव्हा शाळेत पाठवा म्हणे तर पुऱ्या गावातल्या शेऱ्या चाराले नाही म्हणे आणि शेऱ्या चाराले कधी नेलं नाही एकाच बकरा हिच्या नजरेला दिसला तर त्याच्या माग ही बकरी होत ना बकरी पिचाऱ्या बकरा पिसारे चप. अलिप लैला पाहिजे मागचा हा 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 विक्रम बेताळ बस पाठीवर पोहोचते माहित आहे का तुला माझा 30 वर्ष झाले पाटलाच्या मा दोस्ता नाही गावचा सरपंच बनला बनले. आपल्या घरी 3 मजली बिल्डिंग बांधली बांधली. दोघा नवरा बायकोला साधा संडास सँक्शन नाही तो पाटील मोठा कंजूस आहे रेकॉर्ड. हा फार्मा भरा पाटलाच्या वाड्याजवळ गेलो हा. पण त्याचा पाटलाच्या वाड्याजवळ जात नाही तशी पुऱ्या गावाची गर्दी मछली होती कशी बसली होती किती लोक होते माहित आहे का हा. युवक होते बालक होते बुद्धे होते जवान होते कायले आले होते ते आले होते जसं त्याचे तोंड कुचकून लोकांनी विचारतो अरे म्हणलं गर्दी कायची होय तर लोक म्हणाले बसले मायजन म्हणे ती काळ्या रंगाची कावरली कुत्री अगे सुटली माय, काळ्या रंगाची काळ्या रंगाची कशी आहे व खसरी खसवेली हा. हे अशी खाजू खाजू पुरं पांढरा होऊन छी. गेली अशी खरंच कुत्री हा. जो दिसते त्याने चावते हे का करते का करते चावते एवढा लोंदा घेते एवढा मोठा तर तसाच पाटलाच्या खुला होता गावा दरवाजा असे बोला तर त्याची लीलाच तसा आहे ना कसा? सबके लिए खुला है मंदिर है तुम्हाला कोणी धसाला कोणी कर का करा अहो दरवाजा खुला आहे हा. कोणी नमस्कार करा आणि कोणी दर्शन करा असं तसा खुला होता दरवाजा हा. काळकोळ कुत्री ढसली पाटलाच्या वाड्यात गेली आणि पुऱ्या रूमा हिंडू राहिली वाड्यातल्या का भेटला व? त्या बहीण तिला कोणी चावायला भेटला नाही हा. तर पुरी ते पागल होऊन गेली मग काय केलं पाटलींच्या बेडरूमचा होता दरवाजा खुला खुला. तर पाटलीन झोपली होती आपल्या दिवाण पडवर उतारली अशी अशी झोपली होती पण झोपते तर झोपते पाटलीन हा. तिला मोठी एक गंदी आदत आहे कशी ह्या पोटावर ब्लँकेट पांघरते हा. ह्या टांगा खुल्याच ठेवते हवा लागली पाहिजे म्हणते माहित नाही या बहिणीमा कोणती आदत आहे तर दिली त्या टांगा होत्या खुल्या हा. पाटली पावाला कशी आहे पिवडी पिवडी धाम पिवरी पिवरी सोन्यासारखी धम हा. तर त्या कावडल्या कुत्रीला वाटला का लमचा हा बायलर कोंबडीचा लेग पीस होय हा एवढा मोठा तिच्या पाय पाहून व हा. तर ते बायलर कोंबडीचा लेग पीस असा वाटला त्या कावडल्या कुत्रीला धरलं डावी टांगणं पुरी अगे फरक बाय, पूर्ण लाल लाल उपसून गेली असं लाल लाल वाट झाली हा. पाटीलही परेशान झाला काहून व? आणला ना आपल्या वेळचा लंबा का? चायनाचा मोबाईल हा. आणि विदर्भातल्या नामवंत डॉक्टरांना फोन केलं अहो, ए चिंटूचे पप्पा होय कुठचे कुठचे आले कुठचे आले बारकाई नाही ऐक मी सांगतो तुला. सांगा. लाकडी सागोली असं मला माझा मध्ये आले कसा धरे कसा होता कोणच्या बाहेर पाय साऱ्या जिल्ह्यातले डॉक्टर आले आणि ताकती त्या बहिणी आता चमकली देरगा 10 वाजता काम काय अहो ए, होय. मी लहानाची मोठी झाली पण इंजेक्शन नाही घेतली इंजेक्शनचा भेव लागतंय का व तर माझ्या जवळच्या दोनही गोळ्या घेणं तर कायच्या गोळ्या घेऊ 14 वर्ष झाले तुझ्यानं माझ्या सुखी संसार आले जेव्हा जेव्हा तुझी तब्येत बिघडते कोणत्या गोळ्या देतो कोणत्या देता पॅरासिटामॉल चांगले बोला तिला पॅरासिटामॉल म्हणतात तेच बोली होय न दुसरी दुसरी गॅरंटीची आहे कोणती व? हो अंडासी त्या फार्मसीत जात असे मला चप्पल मारा फार्मसी वाला बरं जाऊ का पाटलीची तब्येत पाहायला? चला. का धरतोस काय धरते म्हणजे अर्धा डझन केळ अर्धा डझन चिकू हा एवढा मोठा पेवंडी आंबा तो नाही धरत. आवा. तो रंबा ओके माय अव तो दुधाचा नारळ आहे. हा तर तो काहून नाही धरस म्हणतो तो नाही धरत तो धरलीस तर लवकर पाटलाची तब्येत नाही. जाऊ दे हा. ह्या गोष्टीला कोणी पाटली सुधारणार आहे का राशन कार्डावर जो माल फ्री भेटते तो धर कोणता कोणता भेटते माहित आहे नाही. 5 किलो कुकूस हा. 5 किलो कुकूस तर 3 किलो गळ्याचा मीठ हा. हा, घरच्यावर फिरवला. हो ते काय करू चालेल
खाता भंडारा जिल्हा भातार बिल्ला न फसाफत 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 जाऊन टाकता. आपण 2-4 कोणी मारल का 10-20 कोण मारल. हा भाऊ तुमच्या गावामध्ये गॅरंटीचा गोटा आहे. ज्याचे ब्लँकेट धुवायचे असतील ते आपटा. तुमच्या ब्लँकेट फाटतील पण हा गोटा नाही फुटावचा. हो हा सांगते बुढीच्या बालवाला. बुद्धीच्या बालवाला तिला माही राग येते का नाही ना हो. माही राग येत असेल नाही का तर घरी जाऊन मला मारतो मी काय म्हणणार नाही. त्या दिवशी कशी मारली बेलल्या बेलल्या. एवढ्या लोकांच्या समोर नाही सांगावा. एकट्याच सांगा. एकटेच सांगावं पण पाटलाच्या घरी हा. मी जशी माहीन तशी माठ टाईट ठेवतो. अहो तुम्ही जशी म्हणा ना तशी बरकच ठेवते. हो पण ह्या साईडले अटेन्शन वाहने हळू चालू काम चालू आहे. पाटील साहेब हो माझे साहेब नमस्कार नमस्कार. आलेत का? भोकणे आता अबे बोलण्याची पद्धत आहे. काची वाटत आहे अशी तू बायको हो का रे? नाही मानणार उरा हो कसं आपण बोला? म्हणते बायको आणाल का मी बायको आणलो तुम्ही बायको का. हे महाराष्ट्र शासनाची लाडली बहीण रुपये 1500 वाली का हो कांदा. हो काय ना. पाटील साहेब हाँ। ये मेरे घर की 21 इंच कलर के भी का हो कांदा. हो काय ना. मैं उसके घर का DTH चलती ना का हो कांदा. दोस्ता, बरं झालं सांगितलं असतं. 4-8 दिवसाचा जमाना झाला. माझ्या घरच्या टीव्हीने का झालं तर माहित नाही चित्र दिसत. हा मला माहित आहे आता फक्त चित्र नाही दिसत 8 दिवस आमच्या समोरचा पिक्चर तू फुटणार आहे. तर मी का म्हणतो तुला माहित आहे मला संध्याकाळ झाली का ठळक बातम्या पाहायची सवय आहे. तर मी का म्हणलं माहीत जोपर्यंत टीव्ही दुरुस्त होत नाही तोपर्यंत हे कलर टीव्ही द्याल का म्हणतो 4-8 दिवसाचा. तुम्ही टीव्ही पाहाल आणि मी दूरदर्शन कोटी पाहिन आपला पेपर वाचाव का? बरं काय हरकत नाही दोस्ता तुझ्यासाठी जीव देवायला तयार हो का मी. बस व्यवस्था पाहिजे दोस्त. टीव्ही फक्त 8 दिवसासाठी हो, हो, हो. 1.25 महिना घेऊन जा पण तुला काय फायदा होणार नाही. काऊन? कारण की ह्या टीव्हीची डावी बटन फिरवशील तरी चित्र दिसणार नाही. ह्या टीव्हीची उजवी बटन फिरवाल तरी चित्र दिसणार नाही. कारण की ह्या टीव्हीला जो लंबा रिमोट लागते का नाही कंपनीच्या ह्या टीव्हीला जो लंबा रिमोट लागते हा फक्त मला लागते. गोपी अशी काय वेळेचं भान ठेवशील का नाही? काय ना काय म्हणते? गोपी आलेली आहे तिला सोबत घे ना लवकर बाजारला मध्ये. राधे राधे. कुठे निघाली राशीताई? तुझ्याकडे निघाली माझ्याकडे कशाला? का बाजाराला जायचं नाही का? हो चाल जायचं. काय बोलत चालत जायचं. चल चाल लवकर.